कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी साठी जी घेतली जाते त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं तर ती असते स्वाध्याय मालिका. तर स्वाध्याय मालिका यावर आपण व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे आणि हा स्वाध्याय मालिकेवरचा तिसरा व्हिडिओ असेल आणि त्यामध्ये आपण स्वाध्याय 1.3 हा सोडवून घेणार आहे. तर चला व्हिडिओ चालू करूया. तर बघा, प्रश्न बघा, स्वाध्याय चालू करण्याआधी हा प्रश्न आपण एकदा सोडवून घेऊया, कारण की हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आला तर आपल्याला स्वाध्याय मालिकेतील पुढील प्रश्न सहज सोडवता येतील. तर बघा, लक्षात घ्या, प्रश्न वाचूया आपण. 4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? आता किती अंक आहेत बघा, 4 आहे, 2 आहे, 5 आहे. म्हणजे आपण असे बॉक्स केले तर मला सांगा, मी 4 येथे ठेवला, 4 किती ठिकाणी ठेवू शकतो? वेगवेगळ्या 3 ठिकाणी ठेवू शकतो. मग 4 इथं आला तर मग उरलेलं 2 मी एकतर 2 इथं लिहू शकतो किंवा इथं लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे 2 किती वेळा लिहू शकतो? 2 वेळा. मग राहिलेलं 5 एक वेळा. मग यांचा गुणाकार केला तो किती आला? 6. म्हणजेच काय की 4, 2 आणि 5 ही संख्या, ह्या संख्येपासून मला ह्या अंकापासून मला एक संख्या बनवायची. तर किती संख्या बनवू शकतो मी? 6 संख्या बनवू शकतो. कसं करणार मी? एकूण अंक किती आहेत बघा, एकूण अंक आहेत 3. तर मी 3, 2, 1 ह्या तिघांचा गुणाकार करणार, 3 पासून सुरुवात करणार आणि एकूण किती संख्या तयार होतात? 6. तर त्या कोणत्या कोणत्या 6 संख्या तयार होतात? तर चला बघूया. बघा, आपण आहे त्या अंकापासून सुरुवात करूया, 425. आता 425 मग अजून कोणती संख्या होईल बघा, 452. पहिल्यांदा 4 घेऊन किती संख्या तयार झाल्या? तर 2 संख्या तयार झाल्या. पुढे पहिल्यांदा आता काय घेऊ आपण? 2 घेऊ. 2 घेतल्यानंतर पुढील संख्या काय होईल? 245 एक संख्या तयार होईल आणि दुसरी संख्या होईल 254. म्हणजे पहिल्यांदा 2 घेऊन किती संख्या तयार झाल्या आपल्या? तर 2 संख्या तयार झाल्या. पहिल्यांदा 5 घेतलं तर किती संख्या तयार होतील? 524 आणि 542. किती संख्या तयार झाल्या? तर 2 संख्या तयार झाल्या. तर लक्षात घ्या, आता आपण ह्यांची बेरीज करूया, ह्या सर्व संख्यांची बेरीज करूया आपण. बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 22. किती आली बेरीज? 22. हातचे किती आले? हातचे आले 2. मग परत बेरीज केली मी, 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15 आणि 5 20 आणि 2 22. बघा, म्हणजे ह्या कॉलमची बेरीज पण 22 आली, ह्या पण कॉलमची बेरीज 22 आली. ह्या 22 मध्ये किती मिसळलं? 2. किती झालं? 24. हातचे आले 2. बरोबर. आता बेरीज करूया, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12, 12 आणि 10 22. म्हणजे यांची पण बेरीज किती आली माझी? 22च आली. त्या 22 मध्ये 2 मिसळलं, किती आलं? 24. उत्तर काय आलं? 2442. मग आता तुम्ही मला म्हणाल की सर, एवढं मोठं प्रोसेस करायची का हे गणित सोडवण्यासाठी? याची काय ट्रिक नाही का? तर याची ट्रिक आहे. तर ती ट्रिक काय आहे तर लक्षात घ्या. वाटल्यास ह्या प्रश्नाचे उत्तर लिहून घ्या तुम्ही. बघा, व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचे उत्तर लिहून घ्या. ठीक आहे. आता व्हिडिओ पॉज केला असेल, लिहून झाला असेल, तर मी तुम्हाला या प्रश्नाची ट्रिक सांगतो. बघा, लक्षात घ्या. इथं किती संख्या दिलेल्या आहेत? तर यामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत. बरोबर. 3 संख्यापासून किती अंक तयार होतात? तर 3 संख्यापासून 6 अंक तयार होतात. मग हे 6 अंक आहेत. 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात. 6ला जर आपण ह्या 3 ने भागलं तर किती आलं? 2. म्हणजे प्रत्येक अंक किती वेळा रिपीट होतोय? तर 2 वेळा रिपीट होतोय. मग अशा वेळेस काय करायचं की 4, 2 आणि 5 ची करायची बेरीज. 4 + 2 + 5 यांची बेरीज किती आली? यांची बेरीज आली 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, बेरीज किती आली? 11. ह्या 11ला ह्या 2 ने गुणायचं, किती आलं? 11 दुने 22, 22 आलं. हे 22 आपल्याला 3 वेळा लिहायचंय. पण ते कसं लिहायचं बघा, पहिल्यांदा हे 22 इथं लिहिलं. आता जे दुसरं 2 नंबरचं 22 आहे ते दशकाच्या वरी दुसरं 2 लिहायचं, असं 22 लिहायचं. बघा, हे मांडणी आणि हे तर 22. मग असं लिहिलं ना, मग
जिथं जिथं ह्या दोनच्या वर एक शून्य यायला पाहिजे, ह्या दोनच्या वर एक शून्य आणि इथं एक शून्य, बस हे लिहायला जमलं की आपल्याला उत्तर काढायला जमलं. किती आलं बघा, हे 2, हे 4, हे 4 आणि हे 2. बघा आपण ज्यावेळेस सगळ्या संख्या घेऊन सोडवलं त्यावेळेस पण हेच उत्तर आलं आणि आता पण हेच उत्तर आलं. तर याच्यावरचे अजून 2 प्रश्न आहेत, ते प्रश्न बघितले की तुम्हाला हा टाईपच समजून जाईल. पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न चालू करूया. स्वाध्याय 1.3. 1.3 मध्ये मागच्या प्रश्नासारखे अजून 2 प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवले की तुम्हाला ते सहज समजतील. तर बघा प्रश्न काय आहे, 40695. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. एक ट्रिक सांगतो. ट्रिक सांगण्याच्या आधी एक्झाम्पल सोडवून देतो. आधी बघूया मोठ्यात मोठी संख्या, मग आपण हे क्रमाने लिहून घेऊया. बघा 9, 6, 5, 4, 0. ही काय होईल, मोठ्यात मोठी, ही मोठ्यात मोठी संख्या. यातून आपल्याला काय करायचं आहे, लहानात लहान संख्या वजा करायचे. आता मला सांगा, लहान संख्या 0 पासून चालू झाली तर ती 4 अंकीच बनेल. आपल्याला 5 अंकी पाहिजे, म्हणून कशाने सुरुवात करायची, 4, 0, 5, 6, 9. आता यांची वजाबाकी करूया. बघा 10तून 9 गेलं 1, 14 मधून 7 गेलं 7, 15 मधून 6 गेलं 9, 6 मधून 1 गेलं 5 आणि 9 मधून 4 गेलं 5. किती आलं, 55,971. आणि आपल्याला काय सांगितलंय की यांची बेरीज किती. तर बघूया, 5 + 5 + 9 + 7 + 1 यांची बेरीज काय येईल बघा. 5 आणि 5 10, 10 आणि 9 19, 19 आणि 7 26 आणि 1 27. उत्तर काय आलं, 27. पर्याय क्रमांक 3. मग तुम्ही मला म्हणाल की सर यात काय एक ट्रिक आहे का. तर बघा ट्रिक देतो, पण ते ट्रिक लिमिटेड आहे, प्रत्येक वेळेस लागू होईल का नाही. बघा ही जी 27 आलं, ह्या 27ला कितीने भाग जातोय, 9ने भाग जातोय. मग ज्यावेळेस अशा संख्या येतील तर त्यांच्या वजाबाकी करून जे उत्तर येईल त्याला पण 9ने भाग जात असेल. मग आपल्याला काय बघायचं की 9ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत या 4 मधल्या, तर फक्त 27 आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 3, 5, 9, 8, 6, 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या त्यातील एकक स्थान असलेल्या अंकाची तिप्पट करायचे. मग आपण हे क्रमवार लिहू, 9, 8, 6, 5, 3, 1. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय असेल, 9, 8, 6 आणि 5. यातील एकक स्थान काय आहे, 5. आपल्याला काय विचारलंय, 5 ची तिप्पट. 5 ची तिप्पट किती येईल, 15. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. बघा खूप सोपं आहे. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 6 वेळा 9 ही मोठ्यात मोठी संख्या. त्या संख्येतून कोणती संख्या वजा केली तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करूया आपण, आपल्याला उत्तर मिळेल. बघा 9तून 9 गेलं 0, येथे पण 0, 0, 0, 0 आणि 9. उत्तर काय येईल, उत्तर येईल 9 लाख. कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 तर येणार नाही. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. तर बघा जो आपण पहिला प्रश्न सोडवला सेम टाईपचा प्रश्न आहे हा. तर बघा 7, 9, 1, 3, 7, 9, 1, 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती. आता किती संख्या तयार होतील यापासून, तर कसं करतो बघा, किती संख्या ह्या 4, मग किती 4, 3, 2, 1, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एके 24, म्हणजे एकूण 24 संख्या तयार होतील. ह्या 7, 9, 1, 3 ह्या अंकांपासून 24 संख्या तयार होतील. मग हे किती अंक आहेत, 4 अंक आहेत. 24ला आपण 4 ने भागलं तर 6. एक अंक 6 वेळा, एक अंक 6 वेळा रिपीट होईल, बरोबर. एक अंक किती वेळा रिपीट होईल, 6 वेळा.
मग आपल्याला काय करायचं आहे की यांची बेरीज करायची आहे. 7 अधिक 9 अधिक 1 अधिक 3 यांची बेरीज किती आली बघा. 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20. 20 किती वेळा रिपीट होत आहे 6 वेळा. म्हणजे 20 ची 6 पट किती झाली 120. 120 आपल्याला किती वेळा लिहायचं आहे बघा. 120 आपल्याला किती संख्यात येते 4 वेळा लिहायचं आहे. कशा पद्धतीने लिहायचं आहे बघा. हे 120 असं लिहिलं. पुढचं 120 इथं 0 येईल, इथं 2, इथं 1. त्याच्या पुढचं 120 इथं 2, इथं 1, इथं 0, इथं 2, इथं 1. त्याच्या पुढचं 120 कसं येईल, इथं 0, इथं 2, इथं 1. अशा पद्धतीने येईल. मग आपण काय करून घेऊया, आपण जे उरलेले शून्य आहेत ते लिहून घेऊया. इथं 1 0 येईल, येथे 2 येतील आणि एकदम वरती 3 0 येतील. बरोबर. आता यांची बेरीज. आता खूप सोपा वाटतोय ना प्रश्न. बघा इथे 0 आलं, येथे आलं 2, येथे आलं 3, येथे पण 3, येथे 3 आणि येथे 1. म्हणजे उत्तर काय आलं 1,33,320. पर्याय क्रमांक काय येईल, पर्याय क्रमांक येईल 4 नंबर, ऑप्शन क्रमांक 4. तर ही एकदम शॉर्ट ट्रिक आहे. यावरून अशा टाईपचे प्रश्न सहज सुटतात. सेम टाईपचा एक प्रश्न आहे बघा, आपण बघूया तो. बघा 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. आता मला सांगा येथे किती अंक आहेत 3. मग किती संख्या तयार होतील 3 2 1 6 संख्या तयार होतील. ह्या 6 संख्येला कितीने भागायचं आपण. किती अंक आहेत 3 अंक आहेत. 3 अंकाने भागलं तर 2 वेळा संख्या रिपीट होतील. 2 वेळा संख्या रिपीट होतील. बरोबर. मग आपल्याला 2 वेळा रिपीट होतील तर आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची. बघा 2 अधिक 5 अधिक 6 ची किती बेरीज आली. 6 5 11 आणि 2 13. 13 हे 2 वेळा रिपीट होत आहे तर 13 ची दुप्पट काय आली 26. आता हे 26 किती वेळा लिहायचं आहे. किती अंक आहेत 3. 26 3 वेळा लिहायचं. मग ते कसं लिहायचं. बघा हे 26 लिहिलं, 6 इथं आलं, 2 इथं आलं, 6 इथं आलं, 2 इथं आलं. मग उरलेले शून्य लिहून घ्या. बघा फक्त अशा पद्धतीने लिहायचं ते. 6 2 8, 6 2 8 2. किती उत्तर आलं 2886. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. असं सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो. फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल. ती प्रॅक्टिस झाली की प्रश्न सहज सुटतोय. पुढील प्रश्न बघू. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. बघा मोठ्यात मोठी 5 अंकी काय होईल. पहिल्यांदा 7 यायला पाहिजे. बघा सगळीकडे 7 आहे आणि मोठ्यात मोठी करायची म्हणजे उरलेले सगळे अंक काय पाहिजेत 9 पाहिजेत. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. 5 3 0 9 7 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती. तर बघा सर्वात मोठा अंक काय आहे 9, मग 7, मग 5, मग 3, मग 0. मग बघूया 97,530. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. मोठ्यात मोठी समसंख्या खूप सोपा आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा 7 नंबर सोडून दिलाय. 8 नंबर बघा. जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती. मग लहानात लहान समसंख्या काढायची तर पहिला अंक काय येईल 0 1 येईल. 1 येईल. मग अजून त्याच्यापेक्षा लहान अंक 0. मग काय येईल 2 आणि शेवटी काय येईल 4 आणि 5 नाही वापरायचं म्हणून येईल 6. ठीक आहे. उत्तर काय येईल 1026. तुम्ही जरी बघितलं 4 पर्याय आहेत तर 4 पर्यायात सर्वात लहान पर्याय कोणता आहे. पर्याय क्रमांक 3. आपल्याला काय शोधायचं आहे सर्वात लहान संख्या तर ती येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली 4 वेळा 9. 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास 3 अंकी लहानात लहान संख्या काय असते 100. वजा केल्यास येणारी संख्या कोणती. येथे 9, येथे 9, 8 9, 9899. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 1.3 कंप्लीट झालेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 1.4 घेणार आहोत. तर
तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटतोय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.